वंदे मातरम. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. मित्रांनो, खरोखर आपलं आयुष्य एवढं वाईट आहे का, की निराशेच्या गर्तेमध्ये एका क्षणात आपण ते संपून टाकावं? मन विषण्ण करणारी एक बातमी वाचनामध्ये आली की जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकानं 1,80,00,000 रुपये शेअर मार्केटमध्ये हरले म्हणून संपूर्ण कुटुंब संपून टाकलं आणि स्वतः सुद्धा सुसाईड. या घटनेच्या निमित्तानं काही प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेले आहेत. एक शिक्षक म्हणून मी खरोखर इतका कमकुवत आहे का? पैसा ही खरोखर माझ्या आयुष्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आहे का? माझ्या वर्गामध्ये जे चिमुकलं विश्व आहे त्या विश्वाशी मला अजूनही एकरूप होता आलं नाही का? आणि माझ्या घरातला संवाद पूर्णपणे संपून गेला आहे का? जर या चारही प्रश्नांच्या बाबतीमध्ये थोडं जरी आपण पॉझिटिव्ह असतो तरी अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत, या अशा प्रकारच्या घटना आपल्याला सहज टाळणं शक्य होईल. सत्तेने उन्मत्त झालेल्या धनानंद राजाला त्याच्या स्वतःच्या दरबारामध्ये एक शिक्षक को साधारण मत समजना धनानंद, ये तेरे तख्त को पलट सकता है, उत्पत्ती और प्रलय मेरी गोद में खेलता है, असं ठणकावून सांगणारा आर्य चाणक्य जो आहे त्याची आम्ही वंशज माणसं आहोत. आम्ही इतकी कमकुवत कशी असू शकतो? प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचं अल्टिमेट टार्गेट जे आहे, अंतिम टार्गेट जे आहे, अंतिम उद्दिष्ट जे आहे ते आहे समाधान. जगातला पहिला ट्रिलियनियर होऊन सुद्धा एलन मस्क अजून समाधानी नाही. आणि अंगावर कपडे नसणारे आमचे नागा साधू सुद्धा समाधानी आहेत. समाधान ही तुमच्या विचार प्रक्रियेशी संबंधित असणारी गोष्ट आहे. एक शिक्षक म्हणून आपण किती समाधानी असायला हवं की माझ्या वर्गामध्ये एक सुंदर हस्त खेळतं जग आहे. त्या लेकरांचे निरागस चेहरे, त्यांचे बोलणारे डोळे, याच्यामध्ये जर मी थोडंसं स्वतःला गुंतून घ्यायचा प्रयत्न केला तर जगातला कोणताही मोठा लोभ मला विचलित करू शकणार नाही. त्यांच्या भावविश्वाशी एकरूप होण्याची संधी परमेश्वरानं मला दिली, त्याबद्दल मी 1000 वेळा परमेश्वराचा आभारी असणं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्या वर्गातल्या निरागस लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद ज्या शिक्षकाला शोधता येतो त्याच्या इतका समाधानी शिक्षक जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच असू शकत नाही. या निमित्तानं चर्चेला आलेला आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे घराघरातला संपत चाललेला संवाद. जगातला कोणताही प्रश्न किंवा कोणतीही समस्या अशी नाही की जी संवादाने सुटू शकत नाही. आज आपल्या घरातला संवादच संपत चाललेला आहे आणि हा संपत चाललेला संवाद आपल्या घराला, आपल्या मनाला आणि पर्यायानं आपल्या लेकरांना सुद्धा एकलकोंडा बनवत चाललेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, थोडंसं मोकळं व्हा, आपल्या मित्रांशी मोकळेपणानं संवाद साधा, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींशी मोकळेपणानं संवाद साधा, आपल्या लेकरांशी मोकळेपणानं संवाद साधा. त्यांना अपेक्षित असलेला आपला वेळ जो आहे तो जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. जीवन किती सुखी आणि समाधानी आहे याची जाणीव आपल्याला होईल. शेवटी एवढंच सांगतो, लाईफ इज लाईक अ फ्लोईंग वॉटर, यू कांट टच द सेम वॉटर. आयुष्य वाहत्या पाण्यासारखं आहे. एकदा ते पुढे निघून गेलं की त्या पाण्याला तुम्ही पुन्हा कधीही स्पर्श करू शकत नाही. आणि म्हणून आज आत्ताचा क्षण भरभरून जगा. या क्षणातला आनंद ज्याला घेता येईल तोच खरा सिकंदर माणूस असतो. एक शिक्षक म्हणून मी समाजाला दिशा देणारी व्यक्ती आहे. मला इतकं मोठं जास्त चुकून चालणार नाही. चला, बाहेरच्या सगळ्या आर्थिक प्रलोभनांना टाळून आपण थोडंसं वर्गामध्ये आणि त्या लेकरांच्या भावविश्वामध्ये गुंतण्याचा प्रयत्न करू आणि त्यातला आनंद शोधण्याचा प्रयत्न